हॅलो वेदा, अजून बरं वाटतंय का आता तुला? हो आई, पण मला ती खुवा दिसली ते स्वप्न होतं का? वेदा, स्वप्न असं नाही, पण आपल्याला ना कधी कधी भास होतात आणि ते खूप खरे वाटतात. पण खरं तर तसं काहीच नसतं, त्यामुळे घाबरायची काहीच गरज नाही. आणि हो, तुझ्याकडे तुझे आई बाबा आहेत ना, मग कशाला घाबरायचं? आई, पण असं काय होतं, मी मोबाईल जास्त बघते म्हणून असं होत असेल का? हो, बरोबर बोलतेस तू. तू मोबाईल बघतेस ना, म्हणूनच कदाचित झालं असेल. आई, पण मी मोबाईलवर कार्टून बघते, तर मला कार्टून का नाही दिसत? आणि आई, मी तिकडे गेलीच कशी? सांग नाही. तू मला इथेच होतीस, तुझ्या घरी, आपल्या घरी, आमच्या सोबत, आमच्या जवळ. आणि प्रॉमिस, यापुढे असं काहीच होणार नाही तुझ्यासोबत. पण तुला एक प्रॉमिस करावं लागेल. ह्यापुढे असं काही झालं तर तू लगेच येऊन आम्हाला सांगायचं. आणि ह्यापुढे काहीही झालं तरी घाबरायचं नाही. डील? डील. That's like my princess, my बबुडी. शेवटी मुलगी कोणाची आहे? शेवटी मुलगी कोणाची आहे? That's right, that's right. चल, आता ना तू दमली असशील. आता तू झोप, आम्ही इथेच आहोत. तू शांतपणे, निवांतपणे झोपू शकतेस. झोप, चल, झोपायचं. चल, झोप. मीरा, मला वाटलं नव्हतं मंजिरी वेदावर हल्ला करेल, पण आपल्याशी थेट लढता येत नाहीये म्हणून ती वेदावर हल्ला करतेय. शेवटी तिने तिची लायकी दाखवलीच. असो, आता आपणच काळजी घ्यायला हवी. अनन्या येईपर्यंत मी वेदावर लक्ष ठेवते, आणि त्या मंजिरीचं काय करायचंय हे तू आणि अथर्व ठरवा. मीरा, वेदाला सुद्धा ती गुहा दिसलीये, म्हणजे त्या बाईनेच काहीतरी केलं असणार आहे. हो, मलाही असंच वाटतंय. आपण लवकरच शोधूया. वेदा, झालं का? बाबा, हलू नकोस ना. चित्र बिघडलं तर तुझ्यामुळेच बिघडेल. ओके, सॉरी. अगं, मुद्दाम हालत नाही मी. ठीक आहे, सॉरी. अगं, किती वेळ लागेल ते तरी सांग मला. बाबा, माझं झालंय, पण मी आता फक्त फिनिशिंग करते. ओके, झालं का फिनिशिंग? हो, झालं. मग आता रिलॅक्स होऊ शकतो मी? हो. अगं, दाखव तरी कसं झालंय ते. प्रेझेंटिंग अथर्व दादासाहेब रामपुरे.
अगं ह्यात मी कुठे? बाबा मस्करी करते छान काढतेस. मी काय हँडसम दिसतो? हा. अथर्व, हे काय? तू जागाच आहेस अजून? आणि ही पण जागी आहे? आजी ते मी बाबाचं चित्र काढत होती. हो. मग पूर्ण झालं का चित्र? हो झालं. पण आजी बाबा माझ्या ड्रॉइंगला हसतोय. हो. बघू बरं चित्र मला. हे बाबा आहेत? हो. हे बाबा, किती छान चित्र काढलं रे माझ्या नातीने. असं काय बोलतोस? मी ना बाबाकडे बघतेच. हो आजी तू ना बाबाला चांगलाच धडा शिकव. चांगलाच धडा शिकवणार आहे. पण उद्या शिकवू का? आज ना खूप उशीर झालाय. चालेल? हो चालेल. अथर्व, आज ती माझ्यासोबतच झोपेल. चालेल ना? मंजिरी, बऱ्या बोलाने इथून निघून जा आणि वेदाला काही करायचा प्रयत्नही करू नकोस. अथर्व, तू जाऊन झोप, मी झोपवते हिला. चालेल ना? तू इथे आहेस म्हणून तर मी शांतपणे झोपू शकत नाही. काय रे, कसला विचार करतोयस? नाही, आज प्लॅन जरा वेगळा आहे. आज वेदा आमच्या सोबतच झोपणार आहे. चालेल तुला? मला चालेल. चला मग आपण झोपायला जाऊया. चल. किती वेळ वाचवणार तिला? पण आता ना तयारीत राहा, कारण पुढे जे काय होणार आहे ना ते तुम्हाला बघवणार नाही. नाही, मी तिला सोडणार नाही. ती वेदाला का त्रास देते? मीरा, चिडचिड करू नकोस. मला माझी शक्ती वापरून पाहू तरी देत. ती काय करतेय हे कदाचित आपल्याला दिसेलही. बघ, ताई, काही होतंय का? कळतंय काही? नाही, माझी शक्ती काम करत नाहीये मीरा. मीरा, मी काहीच कामाची नाहीये का ग? ताई, काही विचार नको करूच. हा, नाही, एक आई म्हणून मी माझ्या मुलीसाठीच काही करू शकत नाहीये. किमान तिच्यावर येणारी संकट थांबवायची तरी शक्ती माझ्याकडे असायला हवी होती ना. मीरा, जर मी तिच्यासाठी काही करू शकत नसेल, तेही जर मला काही जमत नसेल ना, तर माझा काहीच उपयोग नाही अगं.